Welcome to Niti IAS Academy, an institution for UPSC or MPSC studies. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नीति IAS मध्ये आपलं स्वागत आहे. कालच कंबाईन मुख्य परीक्षा गट ब पार पडलेली आहे आणि त्याच्यामध्ये जे पॉलिटीचे प्रश्न आले होते तर त्याचं थोडंसं आपण विश्लेषण पाहूया. आता हे जे विश्लेषण आहे तर ते तुम्हाला राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेसाठी उपयोगी पडेल. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण जी टेस्ट सिरीज सुरू केली आहे त्याचा पहिला पेपर झाला इंडियन पॉलिटीचा, बरोबर. आणि पॉलिटीच्या 100 प्रश्नावरती ही टेस्ट सिरीज होती आणि ह्या आपल्या 15 टेस्ट आहेत, हे तुम्हाला माहितीच आहे. त्याच्यात आपण 2 प्रश्न विचारले होते. एक होता रिझर्वेशन बद्दलचा, इंदिरा साहनी खटला, आणि दुसरा होता मूलभूत कर्तव्याबद्दलचा. तर त्या 2 प्रश्न ॲज इट इज तुम्हाला या क्वेश्चन पेपरमध्ये दिसतील. जर का ती टेस्ट सिरीज तुम्ही दिली असती म्हणजे अगोदर, तर हे 2 प्रश्न तुमचे इथं बरोबर आले असते. जे प्रश्न आज आलेले आहेत पॉलिटीचे, तर त्या पॉलिटीच्या प्रश्नांचं विश्लेषण आपण या लेक्चरमध्ये करण्याचा प्रयत्न करूया. विश्लेषण म्हणण्यापेक्षा आपण चर्चा करूया, म्हणजे एखाद्या प्रश्नाचं उत्तर तेच का, मग बाकीचे 3 ऑप्शन इनकरेक्ट का, तर ते थोडंसं आपण विश्लेषण करण्याचा थोडासा प्रयत्न करूया, की जेणेकरून राज्यसेवेसाठी पूर्व परीक्षा जी 28 सप्टेंबरला होते, पॉलिटीचे प्रश्न कसे येऊ शकतात किंवा कसे येण्याची शक्यता आहे याची आपल्याला थोडीशी आयडिया या लेक्चरच्या माध्यमातून येऊ शकते. चलो सुरुवात करूया. जर का तुम्ही यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा, शेजारी जी बेल आयकन दिली ती प्रेस करा, जेणेकरून नवीन लेक्चरचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुम्हाला येतील. याशिवाय बाकी काही डाऊट, क्वेरीज, क्वेश्चन्स, काही सजेशन्स असतील तर तेही खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका. पहिला प्रश्न आहे तुमच्या स्क्रीनवरती, काय म्हणतोय पहा. भारताच्या भूभागातील सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीयांच्या स्थितीची चौकशी करण्यासाठी आयोग नियुक्ती करण्याचा अधिकार संविधानाच्या कोणत्या कलमाद्वारे भारताच्या राष्ट्रपतींना देण्यात आलेला आहे. म्हणजे कशा संबंधीचा आयोग? ओबीसी, ओके, बॅकवर्ड क्लास, ओके, 338B नुसार. ओके, काल हाच प्रश्न आपण टेस्ट सिरीजला विचारला होता आणि तिथं वेगळा ऑप्शन होता आणि आता इथं त्यांनी वेगळा ऑप्शन विचारलेला आहे. कलम 338B नुसार ओबीसी आयोगाला घटनात्मक दर्जा आहे आणि त्यांनी असं विचारलंय की शैक्षणिक आणि सामाजिक दृष्ट्या मागासवर्गीयांच्या स्थितीची चौकशी करण्यासाठी आयोग नियुक्त करण्याचा अधिकार राष्ट्रपतींना राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार देण्यात आलेला आहे. साधा सोपा सरळ प्रश्न होता. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, कलम 340 नुसार हा अधिकार जो आहे तर तो भारताच्या राष्ट्रपतींना देण्यात आलेला आहे. ज्यांनी पर्याय क्रमांक 2 उत्तर लिहिलं असेल तर त्यांना याचे मार्क्स मिळतात. आता कलम 339 काय आहे तर अनुसूचित क्षेत्र म्हणजे शेड्यूल्ड ट्राईब, अनुसूचित क्षेत्रावर प्रशासनावर संघराज्याचं नियंत्रण आणि शेड्यूल्ड ट्राईबचं कल्याण याच्याबद्दलच्या तरतुदी कलम 339 मध्ये देण्यात आलेल्या आहेत. ओके, हे 342 काय आहे? 342 ST शेड्यूल्ड ट्राईबच्या संबंधित असणारा कलम आहे आणि 344 राजभाषा आयोग आणि संसदेच्या राजभाषेवरील समितीशी संबंधित असणारं हे कलम 344 आहे. आलं लक्षात? समजलं? ऑल क्लिअर? म्हणजे काय तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, कलम 340 नुसार हा जो अधिकार आहे भारताच्या राष्ट्रपतींना देण्यात आलेला आहे. राष्ट्रपती आणि राज्यपाल या 2 घटकांवरती या पेपरमध्ये जास्तीचे प्रश्न विचारलेले आहेत. पुढे आपण प्रश्न पाहूयाच. पुढचा प्रश्न आहे, जर का तुमच्याकडे क्वेश्चन पेपर असेल कालची तर ती समोर ठेवा आणि जर का नसेल तर टेलिग्राम चॅनलवरून डाउनलोड करा, म्हणजे तुम्हाला तिथं जास्तीचं विश्लेषण लिहून घेता येईल. योग्य विधाने आपल्याला या ठिकाणी निवडायचे आहेत. काय म्हणते? प्रत्येक राज्यासाठी एक उच्च न्यायालय असेल का? असेल, कलम 214 नुसार. बरोबर आहे ना? बरोबर आहे. प्रत्येक उच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय असेल आणि त्यास आपल्या अवमानाबद्दल शिक्षा करण्याच्या अधिकारासह अशा न्यायालयाचे सर्व अधिकार असतील का? तर असतील. ज्याप्रमाणे सर्वोच्च न्यायालय अभिलेख न्यायालय आहे त्याचप्रमाणे उच्च न्यायालय सुद्धा अभिलेख न्यायालय असल्याचं आपल्याला दिसतंय आणि ही जी तरतूद आहे तर ती कलम 215 मध्ये करण्यात आलेली आहे. हे लक्षात ठेवा, हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. पुढचं वाक्य आहे, प्रत्येक उच्च न्यायालय हे मुख्य न्यायमूर्ती राज्यपालाला वेळोवेळी जे नियुक्त करणं आवश्यक वाटतील असे न्यायाधीश यांनी मिळून बनलेलं असेल. इथे एक त्यांनी शब्द चुकीचा टाकलाय. म्हणजे हे वाक्य काय आहे? चुकीचं आहे. इथं राज्यपाल येत नाहीये, इथं भारताचे राष्ट्रपती येतं. हे लक्षात ठेवा. म्हणजे उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नियुक्ती सुद्धा कोण करतं? भारताचे राष्ट्रपती करतात. त्याच्यामुळं हे वाक्य चुकीचं आहे. अ आणि ब पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं या ठिकाणी बरोबर उत्तर आहे. याची जी नियुक्ती आहे तर ते भारताचे राष्ट्रपती करत असल्याचं आपल्याला दिसतंय. त्याच्यामुळं क चुकतंय. त्याच्यामुळं अ आणि ब ही 2 विधानं बरोबर आहेत. पर्याय क्रमांक 1 जे आहे या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे राष्ट्रपती आणि राज्यपाल, ओके, हे 2 महत्त्वाचे टॉपिक
या मेन्समध्ये तुम्हाला असल्याचं दिसतंय. म्हणजे राज्यपालावरती सुद्धा 2-3 प्रश्न आहेत आणि राष्ट्रपतींवरती सुद्धा 2-3 प्रश्न आहेत. आणि हे प्रीला सुद्धा असंच होऊ शकतं. कॉन्स्टिट्युशनल नॉन कॉन्स्टिट्युशनल बॉडीज, राज्यपाल, राष्ट्रपती हे थोडंसं व्यवस्थितपणे करून ठेवा. याच्याशी संबंधित जी कलमं आहेत, जी आर्टिकल्स आहेत, तर ती सुद्धा थोडंसं व्यवस्थित करण्याचा तुम्ही प्रयत्न करा. पुढचा प्रश्न, कोणतं विधान योग्य आहे? बरोबर, सरळ सरळ प्रश्न आहे हा. 4 विधानं दिलेत तुम्हाला, अ, ब, क आणि ड. आणि काय करायचं आहे, त्याच्यातलं योग्य असणारं विधान आपल्याला निवडायचं आहे. राज्यपाल हा केंद्र व राज्य सरकारातील दुवा आहे का? तर आहे. पहिलं विधान बरोबर आहे. राज्यपाल हा राज्य सरकारचा वास्तविक प्रमुख असतो. वास्तविक प्रमुख असतो की नाममात्र प्रमुख असतो? काय याचं उत्तर काय वाटतंय? तर डी ज्युरी. ओके, त्याला आपण मराठीत काय म्हणतो? संविधानिक किंवा नाममात्र, किंवा मग त्याला काय म्हणायचं? नाममात्र. हा नाममात्र प्रमुख कोण असतो? राज्याच्या बाबतीत राज्यपाल असतो आणि केंद्राच्या बाबतीत कोण असतो? राष्ट्रपती. मग तो वास्तविक प्रमुख कोण असतो याचा? तर वास्तविक प्रमुख असतो मुख्यमंत्री, चीफ मिनिस्टर. आलं लक्षात? समजलं? आणि त्याला काय म्हणतात? डी फॅक्टो. ओके, त्याच्यामुळे ब चुकलं. कलम 153 मध्ये राज्यपाल पदाची तरतूद आहे का? तर आहे. राज्यपालास विधानसभेचे मुदतपूर्व विसर्जन करण्याचा अधिकार आहे का? तर आहे. करू शकतो का राज्यपाल? करू शकतो. जसं राष्ट्रपती संसद विसर्जित करू शकतात, तर राज्यपाल सुद्धा काय करू शकतो? ह्या विधानसभेचं विसर्जन आहे तर ते करू शकतो. हे कसं विसर्जन होऊ शकतं? जर का राज्यात राजकीय अस्थिरता निर्माण झाली असेल किंवा मुख्यमंत्र्यांनी सल्ला दिला असेल, तर राज्याचे राज्यपाल काय करतात? विधानसभेचे विसर्जन जे आहे तर त्या ठिकाणी करतात. त्याच्यामुळं अ, क आणि ड पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. आलं लक्षात? समजलं? डी ज्युरी आणि डी फॅक्टो हे लक्षात ठेवा. हेच राष्ट्रपती आणि पंतप्रधानाच्या बाबतीत लागू होते. जर का तुम्हाला विचारलं की केंद्र सरकारचा डी ज्युरी किंवा संविधानिक किंवा नाममात्र प्रमुख कोण असतो? तर भारताचे राष्ट्रपती. आणि डी फॅक्टो कोण असतं किंवा वास्तविक प्रमुख कोण असतं? राज्याच्या बाबतीत केंद्राच्या बाबतीत तर भारताचे पंतप्रधान. हे लक्षात ठेवा थोडंसं. याच्यावरती परत तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. पुढचा प्रश्न मी म्हटलं बघा, राज्यपालावरती. राज्यपाल पदाच्या नियुक्तीसाठी कोणती पात्रता आहेत? ओके, तर पात्रतेसंबंधीचं कलम जे आहे तर 157 हे लक्षात ठेवा. कलम आर्टिकल नंबर 157 राज्यपालाच्या पात्रतेसंबंधीचं कलम आहे. ओके, याचे 2 ऑप्शन्स खाली गेलेत. हे थोडंसं हां आता बरोबर आहे. बरोबर. तर या प्रश्नाचं उत्तर आहे बघा, वयाची 35 वर्ष पूर्ण केलेली असावीत का? असावीत. तो संसदेच्या कोणत्याही सभागृहाचा किंवा राज्य विधिमंडळाचा सदस्य नसावा. ओके, बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला माहिती आहे भारतात काय चालतं, एखाद्याला जर का राज्यपाल म्हणून नियुक्त करायचं असेल आणि तो जर का संसदेचा किंवा राज्याच्या विधिमंडळाचा सदस्य असेल तर त्याला राजीनामा द्यायला लावतो आणि मग त्याची राज्यपाल म्हणून नियुक्ती करतात. तर हेही बरोबर आहे. त्याने आर्थिक लाभाचं पद धारण केलेलं नसावं, हेही बरोबर आहे. आणि तो भारताचा नागरिक असावा, हेही बरोबर आहे. म्हणजे भारताचा नागरिक असणं इथं कंपल्सरी आहे. तर या प्रश्नाचं उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 4. वरीलपैकी सर्व विधानं या ठिकाणी बरोबर आहेत. हे लक्षात ठेवा, हे जास्त महत्त्वाचं होतं. आता हे दुसरं विधान जे आहे तो संसदेच्या कोणत्याही सभागृहाचा किंवा राज्य विधिमंडळाचा सदस्य नसावा, हे कलम 158(1) मध्ये सांगितलंय. ओके, त्याने आर्थिक लाभाचं पद धारण केलेलं नसावं 158(2) मध्ये सांगितलंय. हे मी मुद्दाम सांगतोय तुम्हाला. आणि भारताचा नागरिक असावा ही पात्रता आहे 157 मध्ये सांगितली. हे लक्षात ठेवा, ही कलम लक्षात ठेवा, तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. आणि ओव्हरऑल पात्रतेचं कलम कोणता आहे? राज्यपालाच्या 157. समजलं? पर्याय क्रमांक 4 लक्षात. चलो पुढं थोडंसं फास्ट जाऊया, एवढं काय महत्त्वाचं हे काय मला वाटत नाही, कारण तुम्ही हे कधीतरी प्रश्न सोडवलेले आहेत. बरोबर. काय पुढचा प्रश्न बघा, योग्य विधान पुन्हा एकदा इथं आपल्याला निवडायचं आहे. उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतील व ते कोणत्याही अन्य लाभाचे पद धारण करणार नाहीत. पदसिद्ध अध्यक्ष असतील का भारताचे उपराष्ट्रपती? कशाचे? राज्यसभेचे. पहिलं विधान या ठिकाणी बरोबर आहे, त्याच्याबद्दल काही डाऊटच नसायला पाहिजे. कारण भारताच्या उपराष्ट्रपतींना उपराष्ट्रपती म्हणून काहीच काम नसतं, तर ते त्यांना काम काय असतं? राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष म्हणूनच त्यांना काम पार पाडावं लागतं. आणि ते काम पार पडत असताना त्यांना अन्य लाभाचं पद धारण करता येत नाही किंवा करणार नाहीत, हे लक्षात ठेवा. आणि हे जे वाक्य आहे तर ते तुम्हाला कलम 64 मध्ये सांगितलेलं दिसेल. दॅट्स इट. इथपर्यंत क्लिअर. पुढचं विधान, राष्ट्रपती जेव्हा अनुच्छेद 65
उपराष्ट्रपती जेव्हा अनुच्छेद 65 अन्वये राष्ट्रपती म्हणून कार्य करतील किंवा राष्ट्रपतींची कार्य पार पाडतील तेव्हा असा कोणताही कालावधीत ते राज्यसभेच्या सभापती पदाचे कर्तव्य पार पाडणार नाहीत. म्हणजे जर का एखाद्या वेळेस भारताचे उपराष्ट्रपती त्यावेळेस काय करतात, राष्ट्रपती म्हणून कार्य पार पाडत असतील तर त्यावेळेस त्यांना राज्यसभेचे सभापती म्हणून कोणतंही कार्य पार पाडता येत नाही, हे लक्षात ठेवा. हे विधान ब सुद्धा आहे, तर विधान ब ही बरोबर आहे आणि ही जी तरतूद आहे कलम 65(3) मध्ये करण्यात आली, हे लक्षात ठेवा. ओके, हे समजतंय का? क विधान वाचून बघूया. अशा कोणत्याही कालावधीत जेव्हा उपराष्ट्रपती हे राष्ट्रपती म्हणून कार्य करतील तेव्हा कलम 97 अन्वये राज्यसभेच्या सभापतींना प्रदेय असलेले कोणतेही वेतन व भत्ते मिळण्यास हकदार असेल. माहिती आहे, थोडासा ट्विस्ट अँड टर्न आहे. आता जर का तुम्ही पाहिलं इथं काय म्हटले त्यांनी, उपराष्ट्रपती ज्या वेळेस राष्ट्रपती म्हणून कार्य पार पाडतील तर त्यांना जो वेतन आणि भत्ते मिळतील तर ते राज्यसभेचे सभापती म्हणून मिळतील. तर काय वाटतं तुम्हाला, असं होऊ शकतं का? तर असं होऊ शकत नाही. क विधान चुकीचं आहे. उपराष्ट्रपती ज्यावेळेस राष्ट्रपती म्हणून कार्य सांभाळत असतात तर त्यावेळेस त्यांना राष्ट्रपती म्हणूनच वेतन आणि भत्ते मिळतात, ही गोष्ट लक्षात ठेवा. कारण त्यावेळेस त्यांचा राज्यसभेचा सभापती म्हणून असणारा संबंध जो असतो तर तो 0 असतो, 0, हे लक्षात ठेवा. त्यामुळे क विधान जे आहे तर ते चुकीचं आहे. अ आणि ब ही दोन विधानं या ठिकाणी आपल्याला बरोबर असल्याचं दिसतंय. आता ज्या वेळेस उपराष्ट्रपती राज्यसभेचे सभापती म्हणून कार्य पार पाडतात आणि त्यांचा जो पगार असतो तर त्याची तरतूद कलम 97 मध्ये करण्यात आल्याचं दिसतंय. कलम 97 काय सांगते, राज्यसभेच्या सभापतीचे वेतन आणि भत्त्यांची तरतूद, कलम 97. आलं लक्षात, समजलं? चलो पुढे जाऊया. पुढचा प्रश्न बघा. खालीलपैकी कोणते विधान कलम 168 संबंधित नाही, असं त्यांनी सरळ सरळ प्रश्न विचारलेला आहे. ओके, प्रत्येक राज्यासाठी एक कायदेमंडळ असेल ज्यामध्ये राज्यपाल असतील का? राज्यपाल इथं महत्वाचे आहेत. ओके, केंद्रात असतील तर कोण असतील इथं? भारताचे राष्ट्रपती, आणि इथं राज्यात असेल तर कोण असेल? राज्यपाल असतील. बरोबर. पहिलं विधान काय होते तर कलम 168(1) मध्ये ही तरतूद आहे. पहिलं विधान या ठिकाणी बरोबर आहे. ओके, त्याच्यानंतर बिहार, महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तर प्रदेश किती राज्यात सध्या विधान परिषद हे दुसरं सभागृह अस्तित्वात आहे? भारतातल्या 6 राज्यात. कुठली कुठली सांगाल? बिहार, महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तर प्रदेश. बरोबर, ही 4 राज्य आणि आंध्र प्रदेश आणि तेलंगणा, अशा ह्या 6 राज्यांमध्ये सध्या भारतातल्या विधान परिषद हे दुसरं सभागृह अस्तित्वात आहे 6 राज्यात. लक्षात ठेवा, याच्यावरती प्रश्न बऱ्याच वेळेला विचारलेला आहे. 2 सभागृह असतील, बरोबर आहे. दुसरं विधान या ठिकाणी. तिसरं विधान बघा. जेथं राज्याच्या कायदेमंडळाची 2 सभागृह असतील, किती? 2, तेथं एक विधान परिषद आणि दुसरं विधानसभा म्हणून ओळखलं जाईल. त्याच्याबद्दल काय डाऊटच नाहीये. आणि एक गृह असणारं सभागृह असेल तर त्याला काय म्हणतो आपण? विधानसभा. आणि दुसरं सभागृह असेल तर त्याला आपण काय म्हणतो? विधान परिषद. बरोबर. त्याच्यामुळे तिसरं वाक्य सुद्धा बरोबर आहे. जेथं एकच सभागृह असेल तेथं ते विधान परिषद म्हणून ओळखलं जाईल. नाही ना. कलम 169 काय सांगते? एखाद्या राज्यात विधान परिषद स्थापन करणं किंवा नष्ट करणं म्हणजे ती काढून टाकणं याची तरतूद कलम 169 मध्ये करण्यात आलेली आहे. आणि कलम 171 काय सांगते? विधान परिषदेची रचना. हे लक्षात ठेवा, विधान परिषदेची रचना, कलम 171. बरोबर. तर चौथं विधान जे आहे तर या ठिकाणी चुकीचं आहे. बाकीचे जे 3 विधान आहेत तर ती कलम 168 संबंधित असणारी विधानं आपल्याला पाहायला मिळत आहेत. बरोबर. दॅट्स इट. समजलं इथपर्यंत? चलो आगे बढो. पुढचा प्रश्न. हा प्रश्न जो आहे, एकच मिनिट. हां, 7वा प्रश्न बघा. 7वा आणि 8वा प्रश्न याचा डायरेक्ट रेफरन्स आपल्या टेस्ट सिरीजच्या पॉलिटीच्या टेस्टमध्ये तुम्हाला सापडतोय. कसा सांगतो. पुढचा प्रश्न बघा काय म्हणतोय. खालीलपैकी कोणते कर्तव्य, ओके, ड्युटीज भारतीय संविधानात समाविष्ट केलेल्या मूलभूत कर्तव्यापैकी एक नाही? फंडामेंटल ड्युटीज. ओके, मिनर्वा मिल्स खटला आठवत असेल, त्याच्यात काय म्हटलंय? फंडामेंटल राईट्स आणि फंडामेंटल ड्युटीचा उहापोह जो आहे तर तिथं केलेला आहे. ओके, संविधानाचं पालन करणं कर्तव्य आहे का? आहे का नक्की?
तर आहे कलम 51(1)(a), कलम 51(a) स्मॉल a, संविधानाचं पालन करणं. भारतीय लोकांमध्ये सामंजस्य वाढवणं आहे का? तर आहे कलम 51(a)(e) नुसार. तर त्याच्यामुळं दोन्ही उत्तर बरोबर आहे. वेळेवरती कर भरणं, ओके, कर भरणं तुमचं मूलभूत कर्तव्य आहे का? नाहीये. कर भरणं आणि मतदान करणं ही दोन आपली मूलभूत कर्तव्य नाहीयेत. परंतु ज्यावेळेस सुवर्णसिंग समितीने शिफारस केली होती तर ही दोन कर्तव्ये त्याच्यामध्ये होती, परंतु ती ज्यावेळेस स्वीकारली राज्यघटनेत तर हे दोन घटक वगळले. कुठले कुठले? वेळेवरती कर भरणे आणि मतदान करणे. मतदान करणे हे काय त्यांनी घेतलं नाही, हे आत्ता घ्यायला पाहिजे कारण हे गरजेचं आहे. ओके, बरेचसे लोक काय करतात, ज्या दिवशी वोटिंग आहे तर तो दिवस हॉलिडे म्हणून सेलिब्रेट करतात आणि आपण परत ओरडतो की काय सरकार कामच करत नाही. जर का देशातल्या 60% लोकांवरती सरकार निवडून येणार असेल तर बाकीच्या लोकांचं मत मांडणंच चुकीचं आहे. त्याच्यामुळं 100% वोटिंग होणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी मतदान करणं हे आपलं मूलभूत कर्तव्य म्हणून समाविष्ट व्हायला पाहिजे. बऱ्याचशा राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मतदान करणं कंपल्सरी केलं, हे लक्षात ठेवा. मी तर म्हणतो स्थानिक स्वराज्य संस्थांपेक्षा विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मतदान करणं कंपल्सरीच करायला पाहिजे, जेणेकरून नंतर सरकारच्या नावानं आपण जे ओरडतोय तर ते कमी होईल किंवा ते बंद होईल. तुमचंही मत खाली कमेंट बॉक्समध्ये मांडा. तुम्हाला काय वाटतंय, मतदान करणं आणि कर भरणं हे मूलभूत कर्तव्य असायला पाहिजे की नसायला पाहिजे? बरोबर. जसं की आपण काल ज्यावेळेस पेपर डिस्कस करत होतो पॉलिटीचा, त्यावेळेस मी बऱ्याच जणांना विचारलं की हिंदी सक्तीची, ही जी हिंदीची सक्ती केली आहे तर ती चुकीची आहे की बरोबर आहे? एकतर हा प्रश्न होऊ शकतो डिस्क्रिप्टिव्हच्या पर्स्पेक्टिव्हने, किंवा हा एक निबंधाचा विषय सुद्धा होऊ शकतो की व्हायला पाहिजे की नाही व्हायला पाहिजे. बरोबर. तर हे कर भरणं हे काय आपलं मूलभूत कर्तव्य नाहीये, बाकीची सगळी मूलभूत कर्तव्य आहेत. नैसर्गिक पर्यावरणाचं रक्षण करणं आणि त्यात सुधारणा करणं कलम 51(a)(g) नुसार हे आपलं मूलभूत कर्तव्य आहे. दॅट्स इट. आलं लक्षात? समजलं? पुढचा प्रश्न बघा काय म्हणतोय. भारतीय सर्वोच्च न्यायालयाच्या कोणत्या ऐतिहासिक निकालाने इतर मागासवर्गातील क्रिमिलियर ही संकल्पना मांडली? क्रिमिलियर हे तुम्ही ऐकलंच असेल. ज्यावेळेस आपण कास्ट सर्टिफिकेट काढायला जातो तर ह्यावेळेस क्रिमिलियर सुद्धा आपल्याला काढावं लागतं. तर एकच खटला होता, इंदिरा साहनी विरुद्ध भारत सरकार खटला 1992चा, आणि या खटल्याला मंडल खटला म्हणूनही ओळखलं जातं. ओके, जर का PSR ऑप्शनल असेल तर मंडलायझेशन ऑफ इंडियन पॉलिटिक्स हे तुम्ही अभ्यासलंच असेल. ओके, मंडल आयोग आल्यानंतर बऱ्याचशा घटना घडामोडी ज्या आहेत म्हणजे आरक्षणाच्या संदर्भात असतील किंवा भारताच्या राजकारणाच्या संबंधात असतील तर त्या घडलेल्या दिसतात. आणि याच खटल्यानं अजून एक निर्णय दिलेला आहे की आरक्षणाची मर्यादा जी आहे तर ती 50% पुढे जाता कामा नये, परंतु आत्ता आरक्षणाची मर्यादा ऑलरेडी 50% पुढे गेलेली आहे. ओके, त्याच्यामुळं याचं महत्त्व किती याच्यावरती थोडंसं प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचं दिसतंय. आणि याच खटल्यानं ही क्रिमिलेअरची संकल्पना जी आहे मांडलेली आहे. कुणी मांडली आहे? भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने. सर्वोच्च न्यायालयाचं कलम कोणतं? कलम 124. हे लक्षात ठेवा. बरोबर. समजतं की इथपर्यंत? तर हे इथपर्यंत क्लिअर झालेलं आहे. दुसरं एक ह्याच्यातलं ऑप्शन आहे बघा, अशोक कुमार ठाकूर विरुद्ध भारत सरकार. हा 2008चा खटला आहे बघा. आता या खटल्याने काय सांगितले तर सरकारी अनुदानित शैक्षणिक संस्थांमध्ये इतर मागासवर्गीय म्हणजेच OBC साठी 27% आरक्षण कायम ठेवावं ही जी तरतूद आहे तर या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने केलेली आहे. त्याच्यानंतर नागराज विरुद्ध भारत सरकार हा जो खटला आहे तर या खटल्यांमध्ये जी SC आणि ST जे पदोन्नती आहे तर त्याच्यामध्ये आरक्षणाशी संबंधित सुधारणा करावी हे आणि घटनात्मक वैधतेशी संबंधित सुधारणा करावी असं जे आहे तर या खटल्यात मत मांडलेलं आहे. केशवानंद भारती खटला 1973चा. या खटल्यात काय केलंय, घटनेचं बेसिक स्ट्रक्चर जे आहे ओके तर ते या खटल्यात आल्याचं आपल्याला दिसतंय. आणि केशवानंद भारती खटला हा बऱ्याचशा वेळेला याच्यावरती आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत आणि हा थोडासा चर्चेतला विषय सुद्धा आहे. पुढं योग्य जोड्या लावा. बरोबर. सोपा सरळ साधा हा प्रश्न आहे, याच्यामध्ये जास्त डोकंच लावायची काही गरज नाही. काय म्हणतो प्रश्न, विधानसभेचा कार्यकाल किती वर्षाचा असतो? किती वर्षाचा असतो? 5. ग्रामसभेचा अध्यक्ष कोण असतो? सरपंच. विधान परिषदेचा कार्यकाल किती असतो? स्थायी सभागृह आहे. मंत्रिमंडळाचा प्रमुख कोण असतो? मुख्यमंत्री. हे जे सगळे विचारले तर त्यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बाबतीत किंवा राज्याच्या बाबतीत विचारलेलं आहे. त्याच्यामुळे याचं उत्तर आहे
पर्याय क्रमांक 2. 1, 2, 4 आणि 1. लक्षात? बरोबर. सॉरी, पर्याय क्रमांक याचं उत्तर किती आहे? विधानसभेचा कार्यकाल 5 वर्ष, अला 3 किती ठिकाणी? ओके, 1 याचं उत्तर आहे 1. त्याच्यानंतर सॉरी, इथं जरा थोडंसं ऑप्शनमध्ये मिस्टेक झाली. सॉरी, याच्यावरती लक्ष देऊ नका. विधानसभेचा कार्यकाल 5 वर्ष, ग्रामसभेचा अध्यक्ष सरपंच, विधान परिषदेचा कार्यकाल स्थायी सभागृह आहे, त्याचा काय कार्यकाल नसतो. मंत्रिमंडळाचा प्रमुख राज्याचा मुख्यमंत्री. ओके, हे जरा थोडंसं मिस्टेक झाली इथं, त्यामुळे सोडून द्या. ओके, हे अशा जोड्या लागतात, सोप्या जोड्या होत्या, तिथं काय डोकं लावायची एवढी गरज नाही. पुढचा प्रश्न संविधानाच्या निर्मिती प्रक्रियेवरचा हा प्रश्न आहे. आयोगाचा थोडासा हा आवडता टॉपिक आहे. संविधानाची निर्मिती आणि संविधानाची वैशिष्ट्ये. काय म्हणते बघा, संविधानातील मूलभूत हक्कांच्या तरतुदींचा मसुदा तयार करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या उपसमितीचे अध्यक्ष कोण होते? ह्याच्यात उत्तर देण्यासारखा एकच पर्याय वाटतोय. बाकीचे हे लोक एम आर मसानी काय संविधान सभेचे सहमत नव्हते. राजकुमारी अमृता कौर ज्या 15 महिलांनी संविधान निर्मितीमध्ये आपलं योगदान दिलेलं आहे, तर राजकुमारी अमृता कौर त्या 15 महिलांपैकी एक आहेत. पहिल्या केंद्रीय आरोग्यमंत्री, एम्स स्थापनेत त्यांचं महत्व आहे हे तुम्हाला माहितच असेल. हंसा जीवराज मेहता या सुद्धा त्यापैकीच एक आहेत 15 महिलांपैकी. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, JB कृपलानी. हे लक्षात ठेवा. आणि या समितीने काय केलं होतं, जे घटनेत मूलभूत हक्क येणार आहेत तर त्याच्या संबंधी त्या मूलभूत हक्कांचा मसुदा तयार करण्यासाठी ही समिती जी आहे तर ती तयार करण्यात आलेली होती. याचं उत्तर आहे काय? JB कृपलानी. पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आहे JB कृपलानी. आलं लक्षात? समजलं? चलो पुढचा प्रश्न कलम 51. कलम 51 काय आहे? कलम 51 काय म्हणते बघा, राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे, दॅट इज DPSP. कुठून घेतलीत? DPSP कुठून घेतलीत आपण? आयर्लंडनं कुठून घेतलेत? स्पेन. आलं लक्षात? हे लक्षात ठेवा. स्पेनकडून आयर्लंडने घेतली आणि आयर्लंडकडून आपण घेतली. हे लक्षात ठेवा. इथं काय म्हटलं त्यांनी? अनुच्छेद 51 अन्वये काय काय होऊ शकतं त्याच्यात आपला पर्याय निवडायचा. बघा, आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षेचं संवर्धन केलं जातं का? होऊ शकतं का 51 मध्ये? आहे, बरोबर आहे. परराष्ट्र धोरणाचं संवर्धन व आंतरराष्ट्रीय संबंध कायम ठेवण्यासाठी प्रयत्न केले जातात का? केले जातात. राष्ट्रांमध्ये न्यायसंगत व सन्मानपूर्ण संबंध राखण्यासाठी प्रयत्न केले जातात का? केले जातात. आंतरराष्ट्रीय विवाद लवादाद्वारे मिटवण्यास प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न केले जातात का? तर केले जातात. म्हणजेच काय? पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी सर्व विधानं जे आहेत या ठिकाणी बरोबर आहेत. कलम 51 आणि कलम 51A हे जे आहेत तर जरा हे महत्त्वाच्या गोष्टी आहेत, हे थोडंसं पाहून घेण्याचा प्रयत्न करा. बरोबर? समजलीतपर्यंत पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं उत्तर आहे. हे थोडेसे प्रश्न राज्यसेवेचा पूर्वसाठी ज्यावेळेस तुम्ही अभ्यास कराल तर या प्रश्नावरती थोडंसं लक्ष ठेवा, जेणेकरून प्रश्न कसे विचारले जात आहेत, पॅटर्न काय आहे, कसे प्रश्न बदलत आहेत, कसे चेंजेस केले जातात याची तुम्हाला एक बेसिक आयडिया या माध्यमातून येऊ शकते. बरोबर? पुढचा प्रश्न काय म्हणतोय बघा, खालीलपैकी कोणतं विधान केंद्र राज्य संबंधामधील भारतीय वित्त आयोगाच्या भूमिकेचं योग्य स्पष्टीकरण करेल? वित्त आयोग, फायनान्स कमिशन, 16वा फायनान्स कमिशन सध्या चर्चेत आहे. त्याचे अध्यक्ष आहेत अरविंद पनगडिया. कलम कुठलं? कलम 280. कोण स्थापन करतं? भारताचे राष्ट्रपती. कधी करतात? दर 5 वर्षांनी किंवा त्यांना वाटेल त्यावेळेस. सध्या कितवा आहे? 16वा. अध्यक्ष कोण आहेत? अरविंद पनगडिया. बरोबर? आलं लक्षात? बघा, आता हे वित्त आयोगाबद्दल आहे. वित्त आयोगाबद्दलची तरतूद तुम्हाला कुठे वाटते बघा? राज्यामधील पाणी वाटपाच्या तंट्यासंबंधी सल्ला देणं. काही हे वित्त आयोग असेल तर पाणी वाटपाच्या कशाला सल्ला देईल? नाही देणार. तो राज्यांच्या कर्ज घेण्याच्या अधिकारांचं वाटप करतो. आता हे थोडंसं बाजूला ठेवूया. 2, 3 बघा काय म्हणतंय. तो केंद्र आणि राज्यामध्ये कर महसूल वाटप करण्याची शिफारस करतो. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आलं लक्षात? तर इथं कर महसूल वाटप करण्याची शिफारस करतो. हे 3 या प्रश्नाचं या ठिकाणी उत्तर आहे. लॉजिक लावलं असतं तर उत्तर. केंद्र पुरस्कृत योजनेच्या अंमलबजावणीची देखरेख करतो. देखरेख करण्याचं काम कोणाचं आहे? संबंधित मंत्रालयाचं. म्हणजे सपोज एखाद्या मंत्रालयाची एखादी योजना आहे, ओके, आणि त्या योजनेची अंमलबजावणी आणि देखरेख कोण करेल? संबंधित मंत्रालयच करेल ना. फायनान्स कमिशन कशाला तिथं काम करेल? आलं लक्षात? त्याच्यामुळे 4 चुकले, हे काही उत्तरच नाहीये. 3 जे आहे त्या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. समजलीतपर्यंत पुढचा प्रश्न, कायद्यासमोर समानता या नियमासाठी
खालीलपैकी कोणते अपवाद आहेत? हे थोडंसं वेगळ्या धाटणीचा प्रश्न जो आहे तर तो तुम्हाला असल्याचा दिसतोय. बघा काय, जरा प्रश्न वाचू. राष्ट्रपती किंवा राज्यपाल हे त्यांच्या पदाचे अधिकार व कार्यनिर्वहणासाठी कोणत्याही न्यायालयाला जबाबदार नसतात. बरोबर आहे का? राज्यपाल आणि राष्ट्रपती ज्यावेळेस ते आपल्या पदावरती असतात, ओके, तर त्यावेळेला ते कुठल्याही न्यायालयाला जबाबदार नसतात. बरोबर आहे पहिलं वाक्य. तर चला बरोबर पकडून चालू आपण. पहिलं वाक्य या ठिकाणी बरोबर आहे असं मला वाटतंय. म्हणजे मला वाटून उपयोग नाहीये, हे वाटलं म्हणजे बरोबर आलंच पाहिजे, त्याच्याबद्दल काय. एकच मिनिट. बघा कायद्यासमोर समानता काय म्हणतंय? राष्ट्रपती किंवा राज्यपाल हे त्याच्या पदाचे अधिकार आणि कार्यनिर्वहणासाठी कोणत्याही न्यायालयाला जबाबदार नसतात. नसायलाच पाहिजे, त्याच्यात काय डाऊटच नाहीये. परदेशी सार्वभौम राजदूत व राजनैतिक अधिकारी यांना दिवाणी आणि फौजदारी कार्यवाहीपासून मुक्तता मिळते. मिळते का? तर मिळते, हेही बरोबर आहे. दोन्ही विधानं बरोबर आहेत. संयुक्त राष्ट्र संघटना व त्याची अभिकरणे यांना राजनैतिक विशेषाधिकार प्राप्त आहेत. ओके, डिप्लोमॅटिक प्रिव्हिलेजेस कोणाला? संयुक्त राष्ट्र संघटनेला. ओके, आहेत का? आहेत. तर क ही बरोबर आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. वरीलपैकी सर्व विधानं जे आहेत तर ती कायद्यासमोर समानता याच्याशी संबंधित आहेत. हे जे विधान आहे ना कलम 361 शी संबंधित असणारं विधान आहे, लक्षात ठेवा. ओके, पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न. भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमांमध्ये राज्य मंत्रिमंडळाच्या सामूहिक जबाबदारीचं तत्व दिलेलं आहे? 14वा प्रश्न आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 कलम 164. कलम 164 मध्ये काय म्हटलंय की राज्याचं मंत्रिमंडळ सामूहिकरित्या कुणाला जबाबदार असेल? राज्याच्या विधिमंडळाला. ओके, आणि मंत्री कोणाला जबाबदार असेल? वैयक्तिकरित्या राज्याच्या राज्यपालाला. हे लक्षात ठेवा. सामूहिक असेल तर हे कोणाला असतं? विधिमंडळाला. लक्षात ठेवा. सामूहिक असेल तर विधिमंडळ असतं, आणि जर का वैयक्तिक असेल, ओके, वैयक्तिक असेल तर कोणाला असतं? राज्यपालाला. हे लक्षात ठेवा. म्हणजे बघा, म्हणजे आपण सामूहिकरित्या कोणाला अकाउंटेबल असतो? आपल्या घरचा विचार करता कुटुंबाला. बरोबर. आणि आपण वैयक्तिक असाल तर, मुलगी असेल तर कोणाला जबाबदार असते? वडिलांना. आणि मुलगा असेल तर कोणाला जबाबदार असतो? आईला. ओके, तर हे थोडंसं असं त्याचं एक एक्झाम्पल आहे. सामूहिक जबाबदारी तत्वनिहित कुठं करते? कलम 164. हे लक्षात ठेवा. कलम 164 महत्वाचं आहे. पुढचा प्रश्न, आणि हा या ठिकाणी शेवटचा प्रश्न आहे आपला. काय म्हणतोय बघा प्रश्न. सर्व राज्यांचे मुख्यमंत्री डॅश डॅशचे पदसिद्ध सदस्य असतात. कशाचे सदस्य असतात? कुठल्या आयोगाचे? बघा आता याच्यातनं इलिमिनेशन मेथड वापरता येते का ते पाहणं गरजेचं आहे. ओके, वित्त आयोग तर गेला, वित्त आयोगाचा काय संबंध नाहीये, कलम 280, त्याच्यामुळे हे गेलं. राष्ट्रीय विकास परिषद ऐकलंय का? नॅशनल डेव्हलपमेंट काउन्सिल. याची स्थापना कधी झाली होती? 6 ऑगस्ट 1952ला. वाचलंय का इकॉनॉमिक्स मधलं? बरोबर. तर याची स्थापना, नॅशनल डेव्हलपमेंट काउन्सिलची स्थापना 6 ऑगस्ट 1952. नियोजन आयोग 1950. आंतरराज्य परिषद कलम 263. संविधानिक संस्था. बरं, आता पहिल्यांदा याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 राष्ट्रीय विकास परिषद, नॅशनल डेव्हलपमेंट काउन्सिल. सर्व राज्याचे मुख्यमंत्री जे आहेत तर याचे पदसिद्ध सदस्य या ठिकाणी असतात. ह्या राष्ट्रीय विकास परिषद म्हणजेच नॅशनल डेव्हलपमेंट काउन्सिल, NDC चे अध्यक्ष कोण असतात? हो, याने आयडिया? तर भारताचे पंतप्रधान. हे लक्षात ठेवा. भारताचे पंतप्रधान जे असतात तर ते नॅशनल डेव्हलपमेंट काउन्सिलचे अध्यक्ष असतात. आणि हे काय करते? आता पंचवार्षिक योजना त्यांनी काढून टाकलेत. पंचवार्षिक योजनेचं मूल्यमापन करणं आणि त्यांना मान्यता देणं हे महत्त्वाचं काम जे होतं तर हे राष्ट्रीय विकास परिषदेचं होतं. ते आता अस्तित्वात नाहीये. नियोजन आयोग पण गेलाय. आंतरराज्य परिषद, हे आंतरराज्य परिषद जे आहे तर सरकारी आयोग ऐकला असेल तुम्ही. कुठला? सरकारी आयोग. आणि याच आयोगानं राज्यपालाची नियुक्ती करताना तो राज्याबाहेरील असावा अशी शिफारस सुद्धा या सरकारी आयोगानंच केली होती. सरकारी नाही, सरकारिया हे नाव आहे एक, हे लक्षात ठेवा. आणि ह्याच आयोगाच्या शिफारशींवरून या आंतरराज्य परिषदेची निर्मिती करण्यात आली आणि कलम 263 नुसार त्याला संविधानिक संस्थेचा दर्जा देण्यात आलेला आहे.
ह्याचा अध्यक्ष कोण असतं? भारताचे पंतप्रधान, हे लक्षात ठेवा. आणि सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचा, म्हणजे केंद्रशासित प्रदेश असेल किंवा काय असेल तर त्याच्या सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचा, चीफ मिनिस्टर, त्यांचा समावेश याच्यामध्ये असतो. झोनल काउन्सिल ऐकले? झोनल काउन्सिलचा अध्यक्ष कोण असतं? झोनल काउन्सिलचे अध्यक्ष असतात भारताचे गृहमंत्री. किती आहेत झोनल काउन्सिल? 6 आहेत. नॉर्थ ईस्टकडची 1971ला 6वी झोनल काउन्सिल जी आहे तर ती निर्माण झालेली आहे. बरोबर, समजते? आलं लक्षात? तर अशा रीतीनं हे जे 15 प्रश्न होते की जे कंबाईन ग्रुप बी मेन्समध्ये आयोगाने विचारलेले होते, तर त्या 15 प्रश्नांचं विश्लेषण जे आहे तर या ठिकाणी आपण केलेलं आहे. बाकी तुम्हाला जर का अजून काही डाऊट, क्वेरीज, क्वेश्चन्स, आमच्यासाठी काही सजेशन असतील तर कमेंट बॉक्स तुमच्यासाठी ओपन आहे, तिथं तुम्ही कमेंट करू शकता. याशिवाय इथं तुम्हाला माझा कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा दिलेला आहे, तर त्याच्यावरती सुद्धा तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. बरोबर. बाकी पॉलिटिशी रिलेटेड अपडेट्स, काही करंट न्यूज, PSR ऑप्शनल, GS पॉलिटी, एस्से आणि आन्सर रायटिंग याच्या संबंधी काही तुमचे डाऊट्स असतील, काही क्वेरीज असतील, काही बॅचेस असतील, त्याची माहिती सुद्धा तुम्हाला इथं उपलब्ध होऊ शकेल. टेलिग्राम आणि व्हॉट्सअपचा नंबर एकच आहे. चलो तुर्तास आपण इथं थांबूया. थँक्यू सो मच, धन्यवाद. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण भेटूयाच.